चला मित्रांनो, आम्ही इथे आलेलो आहो 51 फूट शंकरजी जवळ, नागपूर नंदनवन एरिया. लोकांची गर्दी तुम्ही पाहू शकता. आमच्या शशीला झोप येत आहे. भाविक भक्तांची इथे गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. या गर्दीमधून जाणंही खूप थोडंसं मोठा टास्क वाटत आहे. असं वाटते कुठेतरी आम्ही इथे बाहेरूनच दर्शन घेतो की काय, आणि याची वेळ येईल असं वाटते आम्हाला. आणि या मंदिराचं तुम्हाला एक विशेष सांगतो तुम्हाला. जर स्थान विचार केला आपण तर हे मंदिर आपल्याला विहिरीच्या अंदर पाहायला मिळेल. आणि 2 दिवस आधीच त्या विहिरीमधलं पाणी काढण्यात आलेलं आहे आणि भाविकांच्या दर्शनासाठी शिवजीचं मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे. बघा तुम्ही गर्दी पाहू शकता. बापरे, एवढी मोठी गर्दी पाहताना खूप भारीच आहे बाबा. हा गेट बंद झालेला आहे. हा गेट बंद आहे. जिथून रोजचं आमचं येणं जाणं होतं, इथलं मंदिर आम्हाला सहज पाहायला मिळत होतं. ते अचानक एवढी गर्दी अपेक्षाच केली नव्हती. बघ शशी, कसं वाटतंय? सगळं हळदी कुंकू म्हणायचं काय, एवढी गर्दी पाहून आता आपल्याला कोणीकडून जायचं आहे. छोटं बाळ असल्यामुळे आता आम्ही शिवजीचं दर्शन तर घेऊ शकत नाहीये, कारण अफाट गर्दी आहे. आमच्याकडे छोटा बाळ आहे. आता परमेश्वर सर्वत्र असतो असं समजून आम्ही घरच्या फोटोला नमन करणार आहोत. हा न्यू नंदन एरिया, नंदनवन एरिया. गर्दी संपत नाहीये. इथून भाविकांची गर्दी एवढी मोठी लाईन का बिना दर्शन घेताच आपल्याला घरीच पाहावं लागेल असं दिसत आहे. बापरे, इकडे मग आता काय करायचंय? घरी जायचंय म्हणते. आम्ही थकलोय. आता प्रसाद घेऊनच आम्ही परत जाणार आहोत. पाहू शकता इथे काही गर्दीमध्ये गोंधळ होऊ नये, सुव्यवस्थित शिस्त राहिली पाहिजे यासाठी पोलिसांची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. आम्ही ठरवलंय आजची गर्दी पाहून उद्याच आम्ही शिवजीच्या भेटीसाठी येऊ. रोजचाच आपला रस्ता आहे. तर अशा सगळ्या वेगवेगळ्या भेटी आम्ही तुम्हाला दाखवत राहू शशी सोबत. तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला. आता शिवजीच्या उद्या दर्शनाला मोकळ्या याच्यात येऊ आपण. आमच्या घराजवळ जे देऊळ आहे तिथे संध्याकाळला आम्ही भजनाचा प्रोग्राम आहे आणि तिथे मी पूर्ण शिवजीचं सगळं जीवामृत घेऊन भजन म्हणणार आहे. चला मित्रांनो, बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला थोडंसं वर न्या. तुम्ही मला ओळखताच, माझं नाव किशोर, मला लाडाने पीके म्हणतात लोक.